सभेला संबोधित करावे। माननीय देवेंद्र फडणवीस जी, माझे मित्र मिहीर कोटेचा मनोज भाई, मंचावर उपस्थित शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पक्ष, मनसे, आमच्या सगळ्या मित्र पक्षाचे नेते, देवेंद्रजी, ही लोकसभेची गर्दी आहे, बरोबर ना? तर लोकसभेत हे चित्र आहे आणि विधानसभा कुठली आहे? विधानसभा कुठली आहे? गोळा कोणाचा पोटात? समजलं? समझने वाले को? अरे लोकसभा तो गई, अब विधानसभा भी भूलने की शुरुआत करो। मंगेश सांगळेंनी एक प्रश्न इथे उपस्थित केला। 2 दिवसापूर्वी उपेंद्र सावंत मला एक फाईल दिली। मग मी ती फाईल बघत असताना, उपेंद्रची चर्चा करताना माझा लक्षात आला की कोविड घोटाळा सुरू कसा झाला। कारण की इथे संक्रमण शिबिर झाली आहे। कुठे गेले उपेंद्र सावंत? बरोबर ना? पात्र लोकांना घर मिळालं नाही, पण ज्यांचा भांडूप पूर्वशी संबंध आहे, असे ज्यांचा संक्रमण शिबिराशी काही संबंध नाही, आता काही लोकांना 6 खोल्या इथे मिळाल्या आहे। उपेंद्रला मी करायचं ना ऑडिट? हा उपेंद्र, मी देवेंद्रजी ते आता परवानगी घेतली की लोकसभाची निवडणूक संपली की इथे असे जे बोगस 1-1 डझन भांडूपच्या कृपेने ज्यांना खोल्या मिळाल्या त्या सगळ्यांचा ऑडिट करून काळा चिठ्ठा तुमच्या समोर ठेवणार। विश्वास आहे ना आमच्यावर? श्रद्धा आहे ना देवेंद्रजीवर? देवेंद्रजीवरची आपली श्रद्धा वेगळी आणि भांडूपची श्रद्धा, बरोबर ना? समज में आ गया ना? हे देवेंद्रजी मुळे गोंधळ झाला, आम्ही तुमच्या समोर खरं सांगतोय। त्या श्रद्धावाल्यावर ईडी आणि IT ची रेड आली होती। देवेंद्रजीने मला सांगितलं जरा लोकसभा नंतर त्याचं ऑडिट करा, सोडायचं नाही ना? बरोबर ना? त्या श्रद्धामध्ये कोण कोण पार्टनर आहे ठाऊक आहे ना? बेनामी पार्टनर कोण आहे नाव देऊ? नाही, विधानसभेच्या वेळी देतो। अरे श्रद्धा आणि विश्वास, उद्धव ठाकरे साहेब तुमच्यावर मुंबईकरांनी 25 वर्ष विश्वास ठेवला। 25 वर्ष, दरवर्षी 50,000 कोटीचं बजेट, तुम्ही खाताना काही बघितलं नाही। कोविड मध्ये पण फक्त तुम्ही कमाई कमाई कमाई। त्यात भांडूपचं दुसरं एक उदाहरण देतो। 175 स्क्वेअर फूटचा गॅरेज। उपेंद्र भाऊ, सुगंधाताई, जरा जा ना त्या गॅरेज मध्ये घेऊन जा ना। 175 स्क्वेअर फीटचं गॅरेज, आणि त्यात खिचडी घोटाळ्याच्या पार्टनरशिप मध्ये किती रुपये मिळाले माहित आहे? जरा सांगा ना राऊतांना। सुजित पाटकरच्या खात्यात खिचडीचे 14 कोटी रुपये आलेत, आणि त्या 14 कोटी मध्ये किती तोल्याची सोन्याची बिस्किट घेतली,
आणि ती बिस्किट कोणाच्या लग्नात, कुणाच्या मुलीचा लग्नात किती बिस्किट देण्यात आली सांगू का हिशोब? हवाय का हिशोब? आणि ते खिचडी राऊत साहेब कुठे गेला आमचा कवाडे, कुठे गेले? त्या खिचडीमध्ये ते एक गॅरेज, संजय राऊतच्या मुलीला पण पैसे मिळाले, भावाला पण पैसे मिळाले. आणि ज्यावेळी विचारलं की हे पैसे कशाचे, तुम्ही मी 175 स्क्वेअर फीटचं गॅरेज भाड्याने दिलं होतं, यात 11 कोटी रुपयाची खिचडी बनवण्यात आली. 11 कोटीची. आमचा अमोल कीर्तीकर 1,65,00,000 रुपये आले. विचारले हे कसले, तर म्हणतात खिचडी कसं बनवायची त्याची मी कन्सल्टन्सी करतो. आणि त्या आदित्य ठाकरेंना विचारा, तुझा मित्र तर सूरज चव्हाण आहे का? कुठे आहे, पत्ता माहित आहे का? 1,35,00,000 आणि त्यांनी ऑफिशियल रायटिंग मध्ये दिलं खिचडी बनवण्याचा कन्सल्टन्सी. अरे या लोकांनी तर कोविड मृतदेहाचा पण व्यापार केला. लाज नाही वाटली उद्धव ठाकरेंना? त्या कोविडची कफन थैली 1300 रुपये मध्ये घेतली. तीच थैली किशोरीताई पेडणेकरला मातोश्रीवरून फोन आला म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिला 6,700 रुपये थैली. अरे जो व्यक्ति कोविड का कफन नहीं छोड़ता है उसको ऊपर वाला कभी माफ नहीं करेगा. कोविड मध्ये ज्यावेळी तुम्ही तुमचे नातेवाईक तडपत होते, ऑक्सिजन मिळत नव्हता, आणि त्यात ह्या साहेबांनी त्या रोमिल छेडा याच्या कंपनीला 139 कोटी रुपये दिले. त्यात त्यांनी फक्त 17 कोटीचा ऑक्सिजन दिला. 122 कोटी रुपये बांद्रा आणि रोमिल छेडानी वाटून घेतले. ज्यावेळी तुम्हाला आणि मला रेमडेसिवीर मिळायचं नाही त्यावेळेला त्या रेमडेसिवीरचे 40,000 इंजेक्शन त्या कॉन्ट्रॅक्टरने बांद्राला डिलिव्हरी केले. कोविड हॉस्पिटल घोटाळा, कोविड हॉस्पिटलचा कॉन्ट्रॅक्ट दिला, महालक्ष्मीला कॉन्ट्रॅक्ट कोविड सेंटर बनवलं, 49 कोटी रुपये. एक पण पेशंट ऍडमिट नाही झालं. मी देवेंद्रजींना एकच उदाहरण देऊन त्यांना विनंती करणार आहे की कोविड मध्ये रेमडेसिवीर असो, कफन असो, ऑक्सिजन असो, कोविड सेंटर बनवण्याचं काम असो, 4,800 कोटी रुपये मुंबईकरांचे खाल्ले. पैसे तर खाल्ले पण आमचा जीव पण घेतला. आणि म्हणून लोकसभा निवडणूक संपल्यानंतर या कोविड घोटाळ्याचं स्पेशल ऑडिट आपण करावं आणि मुंबईकरांना न्याय मिळवून द्यावा एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद किरीटजी.